चांदोबा रामायण 51वा भाग। विभीषणाने जाऊन पुष्पक विमान आणून रामासमोर ठेवले। ते खूप विशाल होते। त्यामध्ये सुवर्णनिर्मित भाग होते। वैडूर्य मण्यांनी जडवलेली आसने होती। त्याला सुवर्ण कमळे, किंकिणी आणि घंटा होत्या। विभीषणा, वानरांनी महान कार्य सिद्ध केले आहे। त्यांना उपहारांनी प्रसन्न कर, त्यामुळे तुला महान कीर्ती प्राप्त होईल, असे सांगून राम, सीता आणि लक्ष्मणासह पुष्पकावर चढले। त्यांनी सुग्रीव आदींना आणि विभीषणाला निरोप दिला आणि अयोध्येला परतण्यासाठी त्यांची अनुमती मागितली। आम्हालाही आपल्यासोबत नेले तर आम्ही आपला राज्याभिषेक पाहून आनंदित होऊ, असे ते सर्व म्हणाले। तसे असेल तर अधिकच आनंद होईल, असे म्हणून रामाने सर्वांना पुष्पकामध्ये येण्यास सांगितले। सर्वांना चढवून पुष्पक आकाशात झेपावले। इतके लोक चढले तरी विमान संकुचित वाटले नाही। विमान जात असताना राम सीतेला ते स्थान दाखवत गेले जिथे राक्षस वीर युद्धभूमीवर पडले होते। सेतू, विभीषण ज्या ठिकाणी त्यांना भेटला होता ते स्थान इत्यादी दाखवत आले। किष्किंधा दृष्टिक्षेपात येताच सीतेने तारा इत्यादी सुग्रीवाच्या पत्नींना आणि इतर वानरवीरांच्या पत्नींना आपल्यासोबत नेण्याची इच्छा प्रकट केली। रामाने संमती दिली आणि पुष्पकाला किष्किंधेत उतरवून सीतेची इच्छा सुग्रीवाला सांगितली। सुग्रीवाने आपल्या अंतःपुरात जाऊन तारेला सर्व वानरवीरांच्या पत्नींना प्रवासासाठी तयार व्हायला सांगितले। तारेने सर्व वानर स्त्रियांना प्रवासासाठी सिद्ध केले। त्या सर्व उत्तम अलंकार परिधान करून सीतेच्या दर्शनाच्या अभिलाषेने आल्या। सर्व वानर वनितांना चढवून विमानाने पुन्हा प्रयाण केले। रामाने सीतेला ऋष्यमुख पर्वतावर ते स्थान दाखवले जिथे सुग्रीव त्यांना भेटला होता। तसेच त्यांनी तिला ते स्थान जिथे शबरी त्यांना भेटली होती, जिथे जटायूने रावणाशी युद्ध केले होते, जनस्थानात जिथे ते राहत होते तो आश्रम इत्यादी सर्व सीतेला दाखवले। क्रमाने विमान अयोध्येच्या जवळ आले। सर्व वानर आणि राक्षस उभे राहून लांबून दिसणाऱ्या अयोध्या नगरीला उत्सुकतेने पाहू लागले। परंतु राम थेट अयोध्येला न जाता भरद्वाज आश्रमात उतरले आणि भरद्वाज महामुनींच्या द्वारे भरताचे क्षेमकुशल आणि आपल्या मातांचे क्षेमकुशल जाणून घेतले। ते चैत्र शुद्ध पंचमीच्या दिवशी अयोध्येतून वनवासासाठी निघाले होते। आज चैत्र शुद्ध चतुर्थी आहे। बरोबर आजच 14 वर्षे पूर्ण झाली आहेत। त्या दिवशी भरद्वाजांनी रामाला त्या दिवशी त्यांचे आतिथ्य स्वीकारून दुसऱ्या दिवशी अयोध्येला जाण्याची विनंती केली। रामाने हनुमानाला बोलावून सांगितले, तू अयोध्येला जा। मार्गात शृंगवेरपुरात गुहाला भेटून माझे क्षेमकुशल सांग। तो माझ्या प्राणासारखा आहे, त्याच्याद्वारे तुला अयोध्येच्या बातम्या समजतील। माझे क्षेमकुशल ऐकून त्याला खूप आनंद होईल। अयोध्येला जाऊन भरताला आमच्या सर्व बातम्या विस्ताराने सांग। माझ्या विजयाची बातमी ऐकताना भरताच्या मुखावर काय परिवर्तन येते ते लक्षपूर्वक बघ। इतका काळ राजभोगांचा अनुभव घेणाऱ्याला ते सर्व निघून जाईल हे ऐकून दुःखच होईल, म्हणून त्याच्या मनोभावाला नीट समजून घे। जर त्याला स्वतःलाच राज्य करायचे असेल तर तो तसे करू शकतो। त्याला तशी इच्छा असल्याचे वाटल्यास आम्ही अयोध्येला पोहोचण्यापूर्वीच येऊन भेट। हनुमानाने मानवरूप धारण करून वायुमार्गाने प्रस्थान केले आणि गंगा यमुना संगम पार करून शृंगवेरपूर गाठून गुहाची भेट घेतली। राम उद्या सकाळी भरद्वाज आश्रमातून प्रस्थान करतील असे सांगून हनुमान निघाले आणि अयोध्येपासून काही अंतरावर असलेल्या नंदीग्रामाला पोहोचले। तिथे भरत एक आश्रम बनवून तपस्व्याप्रमाणे राहत आहेत। 14 वर्षे पूर्ण होऊनही राम अजून आले नाहीत, या विचाराने ते व्यथित आहेत। हनुमानाने भरताला भेटून सांगितले, राजा, शुभ वार्ता आणली आहे। राम रावणाचा वध करून सीतेला पुन्हा प्राप्त करून महाबली मित्रांसह येत आहेत। सीता रामासोबत लक्ष्मणही येत आहेत। हे शब्द ऐकताच भरत आनंदाच्या अतिरेकाने मूर्छित झाले। शुद्धीवर आल्यावर त्यांनी हनुमानाला मिठी मारली आणि सांगितले, ही हर्षाची वार्ता आणणारा तू मनुष्य आहेस की देवता हे मला माहीत नाही। यासाठी मी तुला 1,00,000 गायी, 100 उत्तम ग्राम आणि 16 रूपवती कन्या दान म्हणून देईन। दोघांनी खूप वेळ बसून बोलत राहिले। रामाच्या वनवास काळात घडलेले सर्व वृत्तांत हनुमानाने भरताला सांगितले। भरताने शत्रुघ्नाला सर्व नगर सुशोभित करायला, वाद्यांची व्यवस्था करायला आणि रामाच्या स्वागतासाठी स्त्रियांना सिद्ध राहायला सांगितले। नंदीग्राम आणि अयोध्या यामधील मार्ग नीट समतल केला गेला। सर्वत्र जल आणि पुष्पवृष्टी केली गेली। राजमार्गांवर पुष्प तोरणे बांधली गेली, चंदन शिंपडले गेले आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या गेल्या। राजपरिवार आणि स्त्री जन रामाच्या दर्शनार्थ समूहाने निघाले। हजारो हत्ती आणि घोड्यांना सजवले गेले। त्यांच्यावर चढून काही आणि रथात बसून काही लोक निघाले। दशरथाच्या सर्व पत्नी पालख्यांमधून आल्या। या सर्वांसह नगरवासीही नंदीग्रामाला पोहोचले। राम अजून का आले नाहीत असा विचार करून भरत व्याकुळ झाले आणि त्यांना शंका आली की हनुमानाने त्यांच्याशी असत्य बोलले आहे। परंतु तेवढ्यात पुष्पक दिसले। ते लवकरच उडून आले आणि भूमीवर उतरले। भरताने रामासमोर जाऊन नमस्कार केला। रामाने त्यांना आलिंगन दिले।
सर्व वानरवीर मानवरूप धारण केले होते. भरताने त्या सर्वांच्या क्षेमकुशलाची चौकशी केली. त्यांनी सुग्रीवाला सांगितले, सुग्रीव, आतापर्यंत आम्ही 4 भाऊ होतो, आता तू आमच्यात 5वा भाऊ झाला आहेस. विभीषणाचीही त्यांनी केलेल्या सहाय्यासाठी प्रशंसा केली. रामाने कौशल्या, इतर माता आणि वसिष्ठांना नमस्कार केला. भरताने आपल्याकडे असलेल्या रामाच्या पादुका स्वतः रामाच्या चरणी घातल्या. त्यानंतर त्यांनी रामासमोर हात जोडून सांगितले, राजा, आपले राज्य आपण स्वीकारा. हे राज्य आपल्याला पुन्हा सोपवल्याने माझा जन्म धन्य झाला. आपण गेल्या वेळच्या पेक्षा आता कोश, धान्य आणि सेना 10 पट अधिक आहे. रामाने नंदीग्रामाला पोहोचताच पुष्पक विमान कुबेराकडे पाठवून दिले. सर्वजण बसल्यानंतर भरताने रामाला सांगितले, दादा, आपण माझ्या मातेला प्रसन्न करण्यासाठी राज्य त्यागून वनवास केलात. हे राज्य मला दिलेत. माझ्याकडे ठेव म्हणून असलेले हे राज्य आपण पुन्हा स्वीकारा. आपण असा विचार कराल की मी न मागताच घाईत हे का परत करत आहे. हे राज्य पेलण्याचे जे सामर्थ्य आपल्याकडे आहे ते माझ्याकडे नाही. हंसाप्रमाणे कावळा कसा उडू शकेल. आमच्या पित्याने पुत्रकामेष्टी करून आपल्याला ज्या प्रयोजनासाठी प्राप्त केले होते ते प्रयोजन सिद्ध व्हायचे असेल तर आपल्यालाच हा राज्यभार उचलावा लागेल. आम्हा सर्वांचे पालन करावे लागेल. भरताच्या सांगण्यावर राम सहमत झाले. प्रथम भरत आणि मग लक्ष्मण, सुग्रीव आणि विभीषण यांनी मंगल स्नान केले. रामाच्या जटा सोडवून नीट केल्या गेल्या, शरीरावर लेप लावले गेले, माळा घातल्या गेल्या, पीतांबर परिधान केला गेला. ते सिंहासनावर विराजमान झाले. दशरथाच्या पत्नींनी सीतेचा सुंदर शृंगार केला. कौशल्याने सर्व वानर स्त्रियांचा शृंगार करवून घेतला. सुमंत उत्तम घोड्यांनी जुंपलेला रथ घेऊन आले. राम त्यात आरूढ झाले. रथ अयोध्येच्या दिशेने निघाला. सुग्रीव आणि हनुमानाने स्नान करून सुंदर वस्त्रे आणि कुंडल परिधान करून प्रस्थान केले. सीता सुग्रीवाच्या पत्नींसोबत निघाली. दशरथाचे मंत्री वसिष्ठांचा आधीच अयोध्येला जाऊन राज्याभिषेकाची तयारी करू लागले होते. त्यानंतर मंत्री रामाच्या स्वागतासाठी आले. रामाच्या रथाला जुंपलेले घोडे हिरव्या रंगाचे होते. भरत सारथी बनले. शत्रुघ्नाने छत्र धरले. लक्ष्मणाने चामर ढाळले. विभीषणाने दुसरे चामर धरले. सुग्रीव शत्रुंजय नावाच्या मदगजावर आरूढ झाले. रामाच्या मागे शंखांचा ध्वनी, भेरींचा निनाद आणि जनसमूहाचा कोलाहल आकाश व्यापून टाकू लागला. राम अयोध्येत प्रवेश करताना प्रत्येक घरावर ध्वजा लहरत होती. ते थेट दशरथाच्या भवनात गेले आणि भरताला सुग्रीवाच्या निवास दाखवायला सांगितले. सुग्रीवाने निवासस्थानी पोहोचताच 4 सुवर्ण कलश 4 वानर श्रेष्ठांना दिले आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्यातून समुद्र जल आणायला सांगितले. ते कलश घेऊन आकाश मार्गाने निघाले. ते जे गेले होते ते जांबुवंत, हनुमान, वेगदर्शी आणि ऋषभ होते. तदनंतर रामाचा राज्याभिषेक झाला. सीतारामांना रत्नजडित पीठावर बसवले. वसिष्ठ, वामदेव, जाबाली, कश्यप, कात्यायन, सुयज्ञ, गौतम आणि विजय नावाच्या 8 महर्षींनी रामाचा अभिषेक केला. त्यांच्या पश्चात ब्राह्मण, कन्या, मंत्री, नागरिक आणि योद्धा यांनी रामाचा अभिषेक केला. शत्रुघ्नाने रामासाठी छत्र धरले. सुग्रीव आणि विभीषणाने चामर ढाळले. देवेंद्राने वायुदेवाच्या माध्यमातून 100 कमळांची सुवर्णमाळ आणि नवरत्नमाळ पाठवली. रामाने ब्राह्मणांना 1,00,000 घोडे, सौचा 1,00,000 गायी आणि 100 बैल दान केले. 30 कोटी सुवर्ण मुद्रा, वस्त्रे आणि आभूषणे दान केली. सुग्रीवाला एक दिव्य सुवर्णमाळ भेट दिली. सीतेला एक मुक्ताहार दिला. सीतेने हनुमानाला 2 वस्त्रे आणि सुंदर आभूषणे दिली. रामाने सीतेला एक मुक्ताहार देऊन सांगितले, तुला ज्याने सर्वाधिक आनंद दिला असेल त्याला हे देऊन टाक. सीतेने ते हनुमानाला दिले. हनुमानाने ते तात्काळ गळ्यात धारण केले. रामाने इतर वानर प्रमुखांना आणि विभीषणाला यथोचित उपहार दिले. राज्याभिषेक पूर्ण होताच रामाचा निरोप घेऊन वानर आणि विभीषण परत गेले. रामाने राज्याचा अर्धा भार लक्ष्मणावर ठेवला. भरताला युवराज पदावर अभिषिक्त केले आणि कीर्तिपूर्वक राज्य केले. त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले. रामाच्या शासनात प्रजेला कोणतीही पीडा नव्हती. अकाल मृत्यू नव्हता. रामराज्यचा अर्थच एक आदर्श राज्य असा झाला. युद्धकांड संपन्न. चांदोबा रामायण 51वा भाग संपन्न. सध्या स्वस्ती.